खासदार सुप्रिया सुळेंनी आज उपोषण केलं होतं। सुप्रिया सुळेंनी रस्त्याच्या कामासाठी सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं। भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमानीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे, तर काँक्रिटीकरण करावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा करूनही या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाहीये असा आरोप करत त्यांनी उपोषण केलं। 2 मे रोजी रस्त्याचं काम सुरू होणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर सुळेंनी अखेर उपोषण सोडलं। 7 तासांनंतर लिंबू सरबत पिऊन सुप्रिया सुळेंनी उपोषण थांबवले। एक शेवटचा फक्त बोलतो, आज हे भोर तालुक्यातील बनेश्वर महादेवाच्या मंदिराच्या रस्त्याचा विषय याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे। माझी नैतिक जबाबदारी आहे। ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो। गांभीर्याने दखल पण घेतलेली आहे। पीएमआरडीने त्याच्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट पण आय थिंक तयार केलेला आहे, गव्हर्नमेंटकडे पण सबमिट पण केलेला आहे आणि त्याचा पुढचा प्रोसेस चालू आहे। तुम्ही पीएमआरडी कडून माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळेल। सर, मग आंदोलन त्या मागे घ्यायला तयार नाही, त्या म्हणतात की जिल्हाधिकारी जोपर्यंत चर्चा आता मी बोलतो मॅडम सोबत।